नमस्कार सर्वांना. तर मी अमृता आणि अमृताच होम अँड लाईफ चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्याबरोबर एक आनंदाची गोष्ट शेअर करणार आहे. आता याच्या आधीही मी तुमच्याबरोबर आनंदाच्या गोष्टी शेअर करणार आहेत आणि त्याच्यामधलीच आता त्याच्या पुढची स्टेप आनंदाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला थंबनेल पाहून तर तुमच्या लक्षातच आलं असेल की आनंदाची गोष्ट काय आहे. आता तेच मी तुम्हाला सांगणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे हा माझा गुगल ॲडसेन्स पिन आलेला आहे. तर हा गुगल ॲडसेन्स पिन खरंच जे कोणी क्रिएटर्स आहेत किंवा यूट्यूबचे जे चॅनल आहेत तर त्यांच्यासाठी हा गुगल ॲडसेन्स पिन खरंच खूप महत्त्वाचा असतो. कारण हा गुगल ॲडसेन्स पिन आपल्याला आपल्या यूट्यूबचं जे पेमेंट आहे त्याच्यासाठी लागतो. म्हणजे आपलं जे ॲड्रेस असतो ना तो व्हेरीफाय करण्यासाठी हा गुगल ॲडसेन्स पिन आपल्याला येत असतो आणि हा आपल्याला गुगलकडून येतो. आपण जो काही ॲड्रेस दिलेला आहे त्याच्यावरती हा आपला गुगल ॲडसेन्स पिन येत असतो. आता हा गुगल ॲडसेन्स पिन आपल्याला कधी मिळतो, माझी जर्नी काय आहे आणि बरेचसे आधीचे जे व्हिडिओ आहेत त्याला बऱ्याचशा कमेंट मला येत होत्या, तर त्याचंही थोडंसं मी उत्तर देते याच्यामध्येच. तर मी चॅनल सुरू केलं होतं नोव्हेंबर 2025 मध्ये. आता 6च महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज पण झालेलं आहे आणि हे शक्य झालं म्हणजे तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे. तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले, चॅनलला सबस्क्राईब केलं आणि माझे व्हिडिओ पण खूप जास्त प्रमाणात शेअर पण झालेले आहेत. म्हणजे मला जेवढी अपेक्षा होती त्याच्या जास्त प्रमाणात माझे व्हिडिओ शेअर झालेले आहेत. ते सर्व काही तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य झालेलं आहे आणि माझ्या यशामध्ये तुमच्या सर्वांचाही खूप मोठा वाटा आहे. तर 6 महिन्यांमध्ये मीच माझं चॅनल मॉनिटाईज केलं. सुरुवातीला मी म्हणजे मला काहीच आयडिया नव्हती. ज्यावेळी मी चॅनल सुरू केलं ना त्यावेळी काहीच कल्पनाच नव्हती की किती दिवस लागतील किंवा व्हिडिओ कोणत्या टाईपमध्ये बनवायचे, SEO काय असतो, यूट्यूबचा अल्गोरिदम काय असतो, हॅशटॅग्स काय असतात किंवा थंबनेल काय असतं, ह्या काहीच गोष्टी मला म्हणजे माहिती नव्हतं. फक्त एक रॅन्डम व्हिडिओ पाहायचे यूट्यूबवरती आणि त्यांचे व्हिडिओ पाहून पाहून असं वाटलं की आपल्याकडे वेळ आहे तसं चला सुरू करूया. सुरू केलं पण मी त्याच्यामध्ये एवढं माझं म्हणजे मी त्याच्यामध्ये खूप इन्व्हॉल्व झाले की नाही आता हे सुरू केले ना तर आपल्याला हे सक्सेस करायचंच आहे. आणि यूट्यूब खरं सांगू का याच्यामध्ये आपल्याला काहीच पैशांची इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. फक्त इथे ना आपल्याला आपला वेळ इन्व्हेस्ट करायची गरज आहे. आपल्याकडे वेळ तर म्हणजे घरात राहणाऱ्या गृहिणींकडे भरपूर असा वेळ असतो आणि आपण जरी चॅनल नाही सुरू केलं तरी घरात कुठेतरी तो वेळ आपला इन्व्हेस्ट करत असतो. TV पाहण्यामध्ये किंवा व्हिडिओ पाहण्यामध्ये, दुसऱ्याचे व्हिडिओ बघण्यामध्ये किंवा बुक्स वगैरे रीडिंग करायची कोणाला तरी सवय असते. तर TV वगैरे पाहण्यापेक्षा आपण हा यूट्यूबवरती चॅनल सुरू करून आपण खरंच खूप छान पैसे कमवू शकतो. तर असंच मीही विचार करून यूट्यूब सुरू केलं आणि हळूहळू आता सुरुवातीला तर काही व्ह्यूज येत नव्हते, हॅशटॅग्स काय असतात माहीत नव्हतं. हळूहळू व्ह्यूज सुरुवातीला तर फक्त 50 सुद्धा व्ह्यूज नसायचे. लॉंग व्हिडिओला, शॉर्ट व्हिडिओला असायचे 1000-1500 व्ह्यूज असायचे आणि ते पण खूप भारी वाटायचं. 1000-1500 व्ह्यूज आले ना असं वाटायचं खूप व्ह्यूज आले, खूप व्ह्यूज आले. पण परत परत असं समजायला गेलं की शॉर्ट व्हिडिओवरती काहीच नाही होणार, आपल्याला लॉंग व्हिडिओलाच व्ह्यूज यायला किंवा वॉच टाईमची गरज आहे. म्हणून मग सुरुवातीला 200-250, परत नंतर हळूहळू व्ह्यूज वाढत गेले. 100-250 असे व्ह्यूज यायचे पण त्याच्यातून एवढा काही वॉच टाईम मिळत नव्हता. मग थोडं थोडं जसं 2 महिने 3 महिने गेले, थोडंसं त्याच्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये काहीच ग्रोथ नव्हती माझ्या चॅनलची. म्हणजे 200-250 सुद्धा माझा वॉच टाईम नव्हता 3-4 महिन्यांमध्ये सुरुवातीच्या. नंतर असंच एक व्हिडिओ बनवला मी घरातलाच आणि त्याला खूप छान व्ह्यूज आले आणि तो 4-5 दिवस सलग मला त्याचे व्ह्यूज सुरूच होते. कंटिन्यू त्याला व्ह्यूज येत होते, लाईक्स वाढत होत्या आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की यूट्यूबला या टाईपचे व्हिडिओ जास्त चालत आहेत किंवा सर्च होत आहेत किंवा जे लोक आपला व्हिडिओ पाहत आहेत ना त्या लोकांना अशा प्रकारचे व्हिडिओ जास्त आवडत आहेत. म्हणून मग मी तोच माझा टॉपिक चूज केला आणि तशा टाईपमध्ये व्हिडिओ बनवत गेले आणि खरंच खूप छान मला तिथे प्रतिसाद मिळाला आणि
जो काही माझा वॉच टाईम होता राहिलेला, तर तो त्याच्यामधून कव्हर होत गेला. आता एका व्हिडिओला 4-5 हजार व्ह्यूज म्हटलं तरी तिथे मला 250-300 वॉच टाईम मिळत गेला. आता लोक म्हणतात की आपला व्हिडिओ व्हायरल गेला. व्हायरल म्हणजे कसं आहे, हजारांमध्ये 10,000च्या पुढे 15,000, 20,000, 40,000 किंवा 1,00,000, 2,00,000 असे व्ह्यूज आले ना, तर त्याला म्हणायचं व्हायरल. पण माझा एकही व्हिडिओ व्हायरल गेला नाही. मला फक्त 5,000, 6,000 व्ह्यूज यायचे. पण त्याच्यातून माझा व्हिडिओ वॉच टाईम कम्प्लीट होत गेला आणि सबस्क्रायबर्स पण चांगले मिळाले. मी थोडे दिवस लाईव्हही घेतले, स्क्रीनकास्ट लाईव्ह घेतली, त्याच्यातूनही मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आणि शेवटी कसं आहे ना, आपण यूट्यूबवरती ना कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवतो त्यावेळी आपण आठवड्यातून 1-2 व्हिडिओ टाकत असेल किंवा 2-3 व्हिडिओ टाकत असेल, तर ते व्हिडिओचे व्ह्यूज आणि आपण रोज डेली एक व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ जर आपण पोस्ट केला ना, तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. म्हणजे कसं आहे ना की आपण त्याच्यावरती आपलं प्रेझेन्स असायला पाहिजे यूट्यूबवरती. तर आपल्याला आपलं ऑडियन्स आहे ना, डेली आपल्या व्हिडिओची वाट पाहत असतं की हा कधी व्हिडिओ येतोय, किंवा काही लोक आपलं नोटिफिकेशन ऑन केलेलं असतं, त्यांना आपण डेली जर व्हिडिओ टाकला ना, तर डेली ते आपला व्हिडिओ पाहतातच. आणि कसं आहे ना, कन्सिस्टन्सी यूट्यूबला फक्त एकच गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे कन्सिस्टन्सी. आणि कन्सिस्टंट जर आपण व्हिडिओ टाकत असेल ना, तर तो सगळ्यात जास्त महत्त्वाची किंवा फायद्याची गोष्ट आहे आपल्यासाठी. आपण जरी तुम्ही म्हणत असाल की आठवड्यातून 2-3 व्हिडिओ टाकले तरी बस झाले, पण तसं चालत नाही. जर आपल्याला खरंच लवकरात लवकर आपलं जर गोल अचीव्ह करायचं असेल ना, तर कन्सिस्टन्सी आपल्याला खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी मी पण सुरुवातीला ना, म्हणजे ज्यावेळी काहीच माहिती नव्हतं त्यावेळी आठवड्यातून एखाद दुसरा मी लॉंग व्हिडिओ टाकायचे. आणि ज्यावेळी मी कन्सिस्टंट व्हिडिओ टाकायला लागले ना, म्हणजे डेली रोज एक लॉंग व्हिडिओ, त्यावेळी मला खूप फायदा झाला. म्हणजे लोक माझा रिपीट व्हिडिओ बघायला लागले. जे नवीन ऑडियन्स होतं ना, ते माझा व्हिडिओ क्लिक थ्रू रेट वाढला माझा. लोक डेली जो व्हिडिओ पोस्ट होईल ते तिथं येऊन बघायला लागले. अशा पद्धतीने ना खूप छान रिस्पॉन्स मिळत गेला. कन्सिस्टन्सी ठेवा. यूट्यूबवरती काम करायला खूप सोपं आहे. फक्त त्याच्या ज्या काही ट्रिक्स आहेत, ट्रिक्स ह्याच्यावरती काहीच नसतात, पण त्याचा जो अल्गोरिदम आहे किंवा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर आपल्याला कळाल्या ना, तर लगेच आपलं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. सुरुवातीला जर या गोष्टी मला माहिती असल्या तर माझं 2 ते 3 महिन्यातच मी चॅनल मॉनिटाईज केलं असतं. पण जाऊ द्या, चुका तर सगळ्यांकडूनच होत असतात, चुकांमधूनच आपण शिकत असतो. त्यासाठी आता 6 ते 7 महिन्यांमध्ये माझं गुगल ॲडसेन्स पिन आलेला आहे. आता 6-7 महिने म्हणजे खूप जास्त उशीर झालेला नाहीये. आता मी बऱ्याच लेडीजचे चॅनल पाहते ना, त्यांना 8-9 महिने झालेले असतात, किंवा काही लेडीजच्या तर 2-3 वर्ष त्या स्ट्रगल करत असतात चॅनल मॉनिटायझेशनसाठी. पण माझं 6च महिन्यात चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. कुठलाही सपोर्ट नाही, कोणताही युट्यूबर आपल्या ओळखीचा नाहीये. सगळे स्वतःच आपण गोष्टी केलेल्या आहेत. काही छोटे मोठे आपले जे फ्रेंड्स वगैरे होते किंवा जे काही युट्यूबवरून ओळखीचे लोक झालेले आहेत, त्यांनी थोडासा सपोर्ट केला. आणि शेवटी कसं आहे ना, दुसऱ्याने सपोर्ट करण्यापेक्षा आपण ज्यावेळी मन लावून काम करतो ना, त्यावेळी आपल्याला खरंच यश मिळतं. आता बरेचसे लोक आहेत जे आपल्याला मदत करतात, ज्यांचं काही यूट्यूबचं चॅनल वगैरे आहे. आता त्यांचे आपण व्हिडिओ पाहत असतो, त्याच्यामुळे आपण त्यांना विचारतो की बाबा हे कसं असतं, ते कसं असतं. तर ते पण लोक सांगतात आपल्याला, त्याचा खूप फायदा होतो. आणि असंच माझं हे ॲडसेन्स पिन आलेला आहे. आता लवकरच आपण व्हिडिओ बनवणार आहात, तो म्हणजे आपल्या पेमेंटचा. अशी होती माझी यूट्यूबची जर्नी. 6 महिन्यात मी चॅनल माझं मॉनिटाईज केलं. आता बघूया पेमेंटला किती दिवस लागतात, कारण व्हिडिओच येत नाही आहेत. आता आजपासून स्टार्ट केलेलं आहे. रोज एक तरी आठवड्यातून 2-3 लॉंग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. असाच सपोर्ट तुमचा असू द्या. यूट्यूबच्या पेमेंटचाही लवकर व्हिडिओ तुम्हाला माझा पाहायला मिळू द्या, अशी अपेक्षा आहे. सर्वांच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. तर चला, इथेच माझा मी व्हिडिओ एंड करते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.